ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथे ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला आयसीएसई बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली. सन 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे. ठाणे भूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे. नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसेच शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे. ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिष्णू असाच आहे. महाराष्ट्र विद्यालय, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, कैलासवासी दल मराठे प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक वर्तकनगर, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेता 1998 मध्ये घंटाळी येथे इंग्लिश मीडियम स्कूल आणि 2006 मध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आले. 2019 मध्ये आयसीएसई बोर्डाची ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना वीर सावरकर पथ ठाणे येथे करण्यात आली आहे. या शाळेला आयसीएसई बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनियर केजी ते इयत्ता 9वी पर्यंत वर्ग नवी शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली. ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल वातानुकूलित आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष आयटी विभाग आहे. प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठे मैदान आहे. वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी आहे. अग्निसुरक्षा आणि सीसीटीव्हीचे जाळे येथे आहे. लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आकर्षक वर्ग सजवलेले आहेत. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता चोमन, उपाध्यक्ष श्रीरामदेव, खजिनदार सुभाष लिमये, विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे. ESM म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातली आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला, त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता आम्हाला 2019 साली मिळाली. ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती. तर ते आमचं ध्येय पूर्ण झालं आहे आणि आम्हाला 2024 मध्ये 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे. त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाईज केली. सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. कंप्लीट डिजिटल एज्युकेशन आहे. एका वर्गात 40च मुलं असणार आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित या वर्गखोल्या असणार आहेत. डस्ट फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत. शाळेमध्ये जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे इन्क्लुजन्स केलेले आहेत. त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे. त्यामुळे आणि शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना ॲबॅकस क्लासला घेऊन जा, कराटे क्लासला घेऊन जा, स्पोर्ट्सला घेऊन जा, ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी नेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे. त्यामुळे ते एकूण एक जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी ही फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार आहे. आवाहन करीन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा. मुलांचा कमीत कमी वेळ ट्रॅव्हलमध्ये जाईल याचा विचार करा. मुलगा घरातनं बाहेर पडल्यावरती 20 ते 25 मिनिटात जास्तीत जास्त शाळेत पोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती 20 मिनिटात घरी पोचला पाहिजे. आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक कर्मकांड असतं, जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो, आपण एकादशीची मोठी फेरी काढतो. त्यामुळे जरी ICSE शाळा असली तरी आपले जे धार्मिक कर्मकांडांशी जोडून घेणारे हे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे ICSE बोर्ड हे फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड, धर्मकांड आणि सर्व गोष्टीसुद्धा शिकवल्या जातील. गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल कारण ब्राह्मण शिक्षण मंडळ ही गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे. त्यामुळे इकडनं पास होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल, गीता पण येईल, इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलता येईल. शाळा म्हटलं तर वर्गात 40च मुलं असणार आहेत. 40च्या वर आपल्याकडे मुलं नसणार आहेत. एका इयत्तेत एकच तुकडी असणार आहे. त्यामुळे तुकड्यांचा पण भरीमार नसणार आहे
आणि संपूर्ण शाळेत म्हणजे 12 डिव्हिजन्समध्ये 480 विद्यार्थी असणार.